सध्या तुम्ही शरदचंद्र राष्ट्रवादीतनं अजित पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, तो कशाबद्दल केला? गेली 30-35 वर्ष स्वर्गीय आरारामांच्या नेतृत्वाखाली तासगाव तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय. आरारामांना पूर्व भागातून आमदार करण्यामध्ये माझ्यासारख्या युवकाचे शेकडो कार्यकर्त्यांचे योगदान होतं. नुकतंच आरारामांचं निधन झाल्यानंतर काही प्रश्न उद्भवले, काही विकास कामाच्या बाबतीत असतील, लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील, पाण्याचे प्रश्न सुटले नाहीत. आमदार सुमन वहिनीच्या माध्यमातून आम्ही दोन्ही वेळेला सुमन वहिनींना खूप मदत केली, कायमच आम्ही मदत करत आलो. मी पहिल्यापासून आरारामा हाच आमचा पक्ष मानून काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो. पण आरारामांच्या निधनानंतर आमदार वहिनीचा कारभार बघणारे एक पॅरलल आमदार निर्माण झाले या तालुक्यामध्ये, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये, सुरेश भाऊ. त्यांना आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला, विकास कामाच्या बाबतीत वेळोवेळी भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला कधी साथ न देता उलट आमच्या जुन्या आबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं कसं खच्चीकरण करायचं याची त्यांनी गेली 10 वर्षे व्यूहरचना करून नवीन लोकांना संधी देण्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही. नवीन लोकांना संधी देण्याबद्दल आमचं अजिबात दुमत नव्हतं, पण नवीन लोकांना बेरजेचं राजकारण करत असताना जुन्या जाणत्या माणसांनी आरारामांच्या प्रेम केलेल्या माणसांचं खच्चीकरण किंबहुना त्यांना आडगळीत टाकण्याचा प्रयत्न सुरेश भाऊंनी केला. आमच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायती आमच्या पाडल्या, पर्टिक्युलर सावळज ग्रामपंचायत निष्ठावंत कार्यकर्त्यांची म्हणून आम्ही पॅनल लावलं, आमचं पॅनल पाडलं. परत मी एक वायनरी स्थापन केली होती आरारामांच्या माध्यमातून, सहकारी संस्था, अतिशय भारतातली पहिली सहकारी संस्था उभारणी केली. खूप चांगलं चाललं होतं, आरारामांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आरारामांच्या निधनानंतर माझ्या मागं नाही ते आरोप करणे, फालतू गोष्टींच्याबद्दल चर्चा करणे, त्याला कंटाळून मी त्यातनं राजीनामा दिला. मी आज ऐकतोय, मला माहिती नाही, कारण ज्या दिवशी मी राजीनामा दिला 2018ला त्यावेळेपासून त्या वायनरीकडे बघत नव्हतो. मी स्वतः उभा केली, तिथल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. मी तिथं रोजगारांना 50 रोजगार उपलब्ध करून दिला होता. पण आरारामांच्या सुरेश भाऊंनी ती वायनरी माझ्याकडनं काढून घेऊन स्वतः चालवण्याचा, स्वतःच्या नातेवाईकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून अक्षरशः त्या वायनरीचं आत्ता तर ती बंद आहे असं मला कळतंय. मी आता त्याची माहिती घेतोय आणि अजितदादांना माझ्या काही 4-5 विकास कामाच्या बाबतीत मी अजितदादांची चर्चा केली. त्यामध्ये वायनरीची चौकशीचा मुद्दा आला, तर अजितदादांना मी विनंती केली की याची सखोल चौकशी करावी आणि त्या संस्थेला न्याय द्यावा, ती संस्था चांगल्या पद्धतीने चालू राहावी. दुसरा प्रश्न, आमच्या म्हणजे कुठलीच संस्था, ज्या ज्या संस्था आरारामांनी काढल्या त्या सगळ्या सूतगिरणी असेल, काय कोल्ड स्टोरेजेस असतील, कोऑपरेटिव्हमध्ये चालवली, कर्जमुक्ती केली, ती आरारामांच्यामुळे झाली. आम्ही त्याबद्दल दुमत नाही, पण त्या जुन्या माणसांच्याकडनं काढून त्या संस्था स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरेश भाऊंनी केला. असे अनेक कुटील म्हणजे जे राजकारणात कुणीही असं करू शकत नाही, आणि त्यातल्या त्यात आरारामांच्या भावाकडे अपेक्षाच नव्हती. पण एवढ्या वाईट पद्धतीचं राजकारण आमच्या सावळज पूर्व भागामध्ये, विशेषतः तासगाव कवठेमंकाळमध्ये त्यांनी केलं, त्याला कंटाळून मी अजितदादा पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मी आता तुमच्या माध्यमातून माझ्या पूर्व भागातील जनतेला किंवा तासगाव कवठेमंकाळमध्ये सर्व मतदारांना विनंती करतोय की आपल्याला अजितदादांनी शब्द दिला की आपल्या तालुक्याचा जो विकासाचा अनुशेष अपुरा राहिला आहे तो सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी अजितदादा आणि संजय काकांनी घेतलेली आहे. आपण त्यांना भरघोस मताने विजयी करावं अशी मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो. सुमनताई आमदार यांच्यावर तुम्ही काम केलं, मग त्यांनी खरोखर विकास केला का केला नाही असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, पहिली 5 वर्ष वहिनींची जी गेली ती वहिनींना तसं बघायला गेलं तर वहिनींच्यावर अन्याय होता. वहिनी अनुकंपाखाली जसं आपण एखादी होती त्या पद्धतीनं त्यांनी आमदारकीची धुरा सांभाळली. त्यांना विकास काम 5 वर्ष काहीच करता आलं नाही. त्यानंतर सरकार आलं 2.5 वर्ष. 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष मला वाटते कोरोनाच गेला, नंतर विरोधातलं सत्ता, पण त्यामध्ये वहिनींना काम करायला वाव मिळालाच नाही, कारण काही कार्यकर्त्यांनी आणि सुरेश भाऊंनी त्या आमदारकीचा ताबा घेतला होता. आणि आज भाजप शिवसेनेचं वर सरकार आहे. मी भाजपचा किंवा शिवसेनेचा याआधी कधीही काम केलेलं नाही, मी त्याचा पुरस्कर्ता नाही, पण ज्या वेळा सत्ताधारी पक्ष असतो आणि त्यांच्या माध्यमातून जर कामं झाली असतील तर त्याचं श्रेय आपण लाटणं ते मला चुकीचं वाटतंय. जे
संजय काकांच्या माध्यमातून आमच्या पूर्व भागाला पाणी मिळाले का तर मिळाले. याचं सगळं म्हणजे मी सांगण्यापेक्षा तमाम ज्यांना पाणी मिळालं ते शेतकरी सांगतायत की आम्हाला संजय काकांच्यामुळे आमच्या बागा जगल्या. आणि हे मी पूर्व भागामध्ये फिरत असताना आणि आरारामांच्या बंधूंचं वागणं बघताना आम्हाला कुठेतरी पर्याय शोधायचा होता. तो पर्याय शोधत असताना लोकांच्याबरोबर चर्चा करताना संजय काका हा पर्याय दिसला, अजितदादा हेच पर्याय दिसले. त्यामुळे आम्ही अजितदादा गटात प्रवेश केला. आज निवडणुकीचे आता शेवटच्या टप्पे सुरू आहेत, 1 दिवस राहिलेला आहे. मग त्याबद्दल आपल्याला म्हणजे वातावरणाबद्दल काय म्हणत तुमच्या सावळज भागातल्या? सावळज भाग हा नेहमी आरारामांचा बालेकिल्ला होता, आता तो राहिलेला नाही. आरारामांच्या निधनानंतर यांनी ज्या प्रकारे पूर्व भागावर अन्याय केला, लोकांच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय केला, वैयक्तिक कुठल्या कामात कोरोनाच्या काळामध्ये सगळे स्वतः ॲडमिट झाले, की लोकांना काय मदत करणार आहे? हे फक्त काहीतरी भुलताबाद द्यायच्या, दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं आणि काही व्हॉट्सअप बहात्तर कार्यकर्ते तयार केले. त्या कार्यकर्त्यांच्या मार्फत फक्त फोटो काढून व्हॉट्सअपला टाकणे एवढाच धंदा त्यांनी चालू केला. आणि त्यामुळे मी तासगाव तालुका पूर्व भागामध्ये विशेषतः सावळज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला आज अजितदादा गटातून संजय काकाचं पारडं जड आहे. आता माझा प्रवेश झाला असल्यामुळं मला लोकांनी विनंती केली होती की तुम्ही उघड फिरा. मी आरारामांच्या बरोबर 40 वर्ष काम करत असताना थोडंसं मला वेदना होणं साहजिक आहे, पण विकास काम आणि या लोकांची वागण्याची पद्धत याला कंटाळून मी निर्णय जेव्हा घेतला तेव्हा मी आता पूर्णपणे मोकळ्या मनानं राजकारण करण्याचा प्रयत्न करणार आहे, विकास काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सावळज जिल्हा परिषद मतदारसंघातून किमान 5,000 मताचं लीड आम्ही संजय काकांना देणार आहे.